जय हनुमान क्रिकेट क्लब सोमेश्वर आयोजित सोमेश्वर प्रीमियर लीग SPL म्हणून ही स्पर्धा चाललेली पाहायला भेटले. गेले 19 पर्व ही स्पर्धा आपण स्थापन नव्हताना पाहायला भेटले. याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आजच्या स्पर्धेचा चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये पाहायला भेटले. लायमन वर्ग विनंती करेन की मैदानामध्ये दाखल व्हा. लायमन मैदानामध्ये दाखल व्हा. तिथून सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला भेटेल. मित्रत्व ऑल सोमेश्वरच्या विरोधात हॅपीस ॲग्रो शिरगाव मध्ये रंगणारा सामना पाहायला भेटलाय. टॉसचा बॉस मित्रत्व ऑल सोमेश्वर हा संघ झाला आणि तिथून सिलेक्ट दर बॉल फर्स्ट म्हणजेच काय पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या पॅनल आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथम केस वरती आपण दाखल झाला असेल. नॉस्टॅक एंड वरती करण सोडा दाखल झालेला पाहायला भेटेल. सॉरी किरण दाखल झालेला पाहायला भेटलाय. सॉरी किरणला दाखल केलं गेलंय. जाऊया पुढे एकदा सामन्याची दिशेने. गोलंदाजी मार्क करून गोलंदाज दाखल झाला असेल सोहम भाटकर. षटक क्रमांक 1 यावी पाहायचं मित्रत्व ऑल सोमेश्वर संघाचा सोहम भाटकर. प्रपिन केस वरती खेळण्यासाठी बॅट टुकून आवाहन करताना पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती जरूर चांगल्या टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता घडताना पाहायला भेटली. जरूर सोम बरोबरच्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा सोहम या मैदानामध्ये पाहायला भेटलाय. मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर अफानचं तुफान यावेळी पाहायला भेटेल का ते अफान तुफान मैदानामध्ये पाहायचंय. प्रवीण केस वरून आपण पाहायचंय. नंतरच्या चेंडूवरती कानमंत्र दिल्यानंतर कोणतं कानमंत्र असेल किती धावांचं ते कानमंत्र यावेळी लागू ठरताना पाहायला भेटलंय. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका लाजवाब क्षेत्ररक्षण मनीष कडून पाहायला भेटलाय. जरूर आपल्या संघासाठी धावा रोखल्यानंतर सर्व क्षेत्ररक्षक एकत्र आले आणि 7 मिनिटांना पाहायला भेटले. त्यांना माहिती आहे साथीने खेळ खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजेच का एकमेकांना तुम्हाला कॉन्फिडन्स देणं गरजेचं होतं. आता कॉन्फिडन्स देताना इथून पाहायला भेटलाय. परत या मीडियम पेसर सोहम भाटकरचा आखू टप्प्याचा बॉल फुल केलाय चेंडूला. जरूर मोठा फटका पाहायला भेटेल. 4 धावा. धावसंख्या 6च्या मदतीने ओपन होताना इथून पाहायला भेटले. वैयक्तिक खातं असेल संघाचं खातं जरूर ओपन करताना पाहायला भेटलाय. धावसंख्या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च करताना पाहायला भेटले. पुढे यार तुफान पाहायला भेटलंय ते आपणचं. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू फरार केला जाईल आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. यश थँक्यू. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटली आहे. नक्कीच अपांत तुफान मैदानामध्ये पाहायला भेटलं. धावसंख्या टीमची टोटल 12 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढे यार सोहम भाटकर कमबॅक करेल का या चेंडूवरती पाहायचंय. पंचांच्या उजव्याकडून सोहम भाटकरचा नेक्स्ट बॉल यावी पाहायचं. जरूर मोठा फटका खेळायचा होता. ब्लॉकर करून चेंडूला बसलेला पाहायला भेटला आणि तिथून षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतो. धावसंख्या 12. यस थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉचं कुपन आयोजित केले गेले. जर त्या कुपनचा जर कोणाला आस्वाद घ्यायचा असेल नशीब अनुभवायचं असेल तर आपण सभासद कक्षामध्ये येऊ शकता. तिथपर्यंत पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरून ओमकार तारली दाखल झालाय. त्याच्या पहिल्या चेंडूवरती पॅडल शिपचा फटका 2 धाबीचा पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक नव्हता त्या दिशेने खेळलेला फटका 2 धावांचा धक्का इथून पाहायला भेटलाय. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती. जरूर ओमकार कमबॅक करेल का या चेंडूवरती पाहायचंय. नंतर चेंडू फॉल्ट मध्ये क्षेत्ररक्षण करताना इथून पाहायला भेटलाय. ओमकार तारली आयकॉन खेळू म्हणून दाखल झालाय.
मित्रत्व ऑल सोमेश्वर संघामधून खेळताना पाहायला भेटले. संधी मिळाली आहे आणि संधीवरती सोनं जरूर निर्माण करताना पाहायला भेटणे. नंतरचा चेंडू लो फुलटॉस होता, कन्वर्ट करू शकत नाहीये. बॅटरशिपचा फटका चुकवत खेळायचा होता आणि त्यानंतर इरादा यावेळी आपण फसताना पाहायला भेटलंय. इरादा फसल्यानंतर सलगचे मागचे 2 चेंडू यावेळी आपण डॉट येताना पाहायला भेटलाय. ओमकार तारली सुरेख टप्पा इथून अटेंड केला जाईल का? नंतरच्या चेंडूवरती परफेक्ट ब्लॉकलचा चेंडू होता. चेंडू पायावरती आदळल्यानंतर डिकीला 2 धावेसाठी गणला जाणार पाहायला भेटलाय. 2च्या मदतीने टीमची टोटल 16 वरती जाऊन पोहोचली आहे. 16च्या विरोधात कोण करेल धावा विजयासाठी गोळा पाहायचे. पुन्हा एकदा ओमकार तारली नंतरचा बॉल फुल टॉस होता. यष्टिरक्षक यावेळी चुकीचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटलाय. त्यानंतर पंचांचा सिग्नल 2 धाब्यांचा येताना पाहायला भेटेल. निर्णायक 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालेला पाहायला भेटलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीमची 18 वरती जाऊन पोहोचली आहे. यस, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय भाऊजी केळकर, त्याचप्रमाणे समीर भातडे आणि मंदार कदम यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन घ्यायचंय. नंतरचा गोलंदाज मनीष दळवीला दाखल केले आणि मनीषचा पहिला चेंडू आपण सुरेख लेंथ वरती पाहायला भेटला. डॉट बॉलची सांगता तिथून करताना पाहायला भेटले. मित्रत्व ऑल सोमेश्वर संघाचा मनीष दळवी हा देखील आयकॉन खेळाडू म्हणून दाखल झाल्यानंतर पाहायचा आहे. पुन्हा एकदा यष्टिरक्षक चुकीच्या पद्धतीने चेंडूवरती गेल्यानंतर धाबा पुन्हा एकदा 2 मोजला जाताना पाहायला भेटलाय. 2च्या मदतीने धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे 20 या धावसंख्येवरती. आपणचं तुफान मैदानामध्ये पाहायचं. ज्यावेळी सोम गोलंदाजी करत होता त्यावेळी आपणचं तुफान पाहिलं होतं आणि त्यानंतर त्या चेंडूवरती सिंगल अर्जित करताना पाहायला भेटेल. सिद्धेश उर्फ बंटी पर्यंत चेंडू जात असताना चोरट्या स्वरूपाची सिंगल इथून अर्जित करताना पाहायला भेटले. जित्याच्या चपळाईने मैदानामध्ये 2 लगावली गेली. तन मन धन एकत्र केल्यानंतर चोरट्या स्वरूपाची 1 धाव घेताना पाहायला भेटली आहे. धावसंख्या 21 म्हणजेच काय 21 वरती जाऊन पाहायला भेटेल. परत यार मनीषचा नेक्स्ट बॉल यावेळी पाहायचा. बॅकफूट पंच वरती केलेला फटका जरूर बॅकफूट पंच वरती धावा कबूल केल्या. कव्हरच्या दिशेने 4 धावा. थँक्यू. अशोक अलीम यांना देखील विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन जायचंय. अशोकजी अलीम आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नंतर पुढे एकदा जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या टीमची टोटल स्कोरकार्डवरती 25 वरती पाहायला भेटते. पहिल्यांदा नाडेकल मित्रत्व संघाने जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत गोलंदाजीवरती पूर्णत्व वर्चस्व दाखवलेलं पाहायला भेटलंय आणि त्यानंतरचा चेंडू हा डॉट बॉल येताना पाहायला भेटलाय. जरूर संधी निर्माण झाली होती आणि संधी निर्माण झाल्यानंतर यष्टिरक्षक स्वप्नील आलिम पुन्हा एकदा चुकताना पाहायला भेटलाय. अंकुर अंतिम षटक घेऊन दाखल झालेला गोलंदाज अंकुर पाहायचाय. धावसंख्या टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे 25 म्हणजेच काय 25 या धावसंख्येवरती पाहायला भेटलाय. आपणचं तुफान फक्त मैदानामध्ये पाहायला भेटलंय ते पहिल्या षटकामागे. त्यानंतर शांत गतीने फलंदाजी आपणकडून पाहायला भेटले. 8 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 15 धावसंख्येवरती त्या आपणला पण खेळताना पाहायला भेटलंय. जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर होता, खोदून काढला गेला होता आणि तिथून लाजवाब क्षेत्ररक्षण मनीष कडून झालेलं पाहायला भेटेल. मनीषने आतापर्यंत टोटल आपल्या संघासाठी 10 धावा रोखलेल्या पाहायला भेटलाय. लाजवाब प्रॉपर टायमिंग मध्ये हवेला झुकला गेला आणि त्यानंतर केलेली जप धावा रोखण्यासारखी पाहायला भेटली. पुढे यार अंकुर गोलंदाजी मार करून नेक्स्ट बॉल यावेळी पाहायचाय. गलीच्या दिशेने चेंडू तारला गेला. 2 धावेसाठी पाहायला भेटलाय. 2च्या मदतीने टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती जाताना पाहायला भेटले. सुरेख गोलंदाजी अंकुर अलीमच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती करताना पाहायला भेटले. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका जरूर पाहायला होता. त्यानंतर जबरदस्त क्षेत्ररक्षण
पुन्हा तिथे आयकॉन खेळू मनीष कडून पाहायला भेटलाय. जरूर धावा रोखल्या जात आहेत. तन मन धन आता एकत्र करून एखाद दुसरा मोठा फटका खेळणं इथून अपेक्षित असेल. आपण तुफान यावेळी मैदानामध्ये पाहायचंय. नंतर त्या चेंडूवरती जरूर संधी निर्माण झाली होती. चेंडू चाललाय डिक्लेअर एरियामध्ये 2 धावेसाठी जाताना पाहायला भेटलाय. स्वप्नील आलिमचा आज नशीब काही साथ देत नाहीये. नशिबाची साथ मिळत नाहीये. धावसंख्या 29 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटलंय. पुण्यात पुणे झडकून ठेवला गेलं. अडकून ठेवला गेल्यानंतर पुण्यात यार आपण पाहायचा. नंतर त्या चेंडूवरती अलाउंड कार्पेट खेळ आहे. चेंडू परार केला जाईल. एसपीएल येतोय चौकार. एसपीएल चौकारने धावसंख्या टीमची टोटल डीजे 1 मिनिट फक्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 33 वरती जाऊन पोहोचली आहे. डीजे 1 मिनिट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे 1 मिनिट फक्त. धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 33 वरती आणि 34 धाब्यांची गरज असेल. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू. तुळशीदास पवार विनंती करेन त्वरित संभाषण कक्षामध्ये दाखल व्हा. येस थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना असेल ऑल मिरकरवाडा विरुद्ध MSC पडवे. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार असेल. नाडेकौल करण्यासाठी आपण त्वरित या ठिकाणी या आणि प्लेइंग 9 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. दोन्ही संघ पहिला पुकार असेल. त्वरित आपण मुख्य मंचाच्या दिशेने दौडवा. तिथपर्यंत पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 20 चेंडूवरती धावा कंपल्सरी बनवाव्या लागणार आहेत विजयासाठी. 34 धाब्यांची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल आयकॉन खेळू दोन्ही संघाचे पाहायला भेटले आणि आयकॉन खेळू कोण कोणती सरस ठरत पडेल यावेळी आपण पाहायचंय. आणि त्यानंतर ह्या अंडरआर्म क्रिकेट मधील नावाचा दरारा ज्यानं सोडला आहे तो मंदार सनगरेला या टीम मध्ये आपण खेळताना पाहायला भेटलाय. आणि त्यानंतर दिवा एक्सप्रेस म्हणजेच काय अक्षय उर्फ पांडाला देखील या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. पण तिथपर्यंत नावकरी आताचा ओमकार तारली या स्पर्धेमध्ये वर्चस्व दाखवलेला ओमकार तारलीला आपण मैदानामध्ये जरूर पाहणार. पण दुसऱ्या साईडला सोमेश्वरची रन मशीन म्हणून ज्या फलंदाजाला ओळखला जाणारा सोहम भाटकर यावेळी देखील पाहायला भेटणार आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटेल. या लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मध्ये कोण सरस ठरेल हे इथून पाहायचंय. जरूर मैदानामध्ये वेळ घेतला जाईल. येणारी वेळ प्रत्येकाची सार्थ नसते. इथून सिद्ध करावं लागेल. पुढे एकदा ऑल मिरकरवाडा आणि MSC पडवे यांना विनंती करेन की आपण प्लेइंग 9 ची लिस्ट आमच्यापर्यंत अपडेट करा. नाणेकौल घेण्यासाठी त्वरित आपण मुख्य मंचाच्या दिशेने जोडले जाऊ याची आम्ही आशा बाळगतोय. चला दाखल होऊया पुढे एकदा मैदानाच्या दिशेने. इथून दाखल झालेला गोलंदाज मंदार सनगरे. रत्नागिरीची एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला ओळखला जाणारा हा मंदार यावेळी आपण पाहायचा आहे. जरूर चर्चा केली जाईल. मैदानामध्ये नियम समजावून घेताना क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय. तर प्रॉपिंग केस वरती ओमकार तारली यावेळी खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. जरूर चर्चा केली जाईल. ओमकार तारलीच्या नावाचं उदाहरण या मैदानामध्ये येईल का पाहायचं. पण समोर गोलंदाज आहे मंदार सनगरे. अनेक वेळा नौक्या चेंडूवरती गोलंदाजी करणारा मंदार यावेळी पाहायचा आहे. हरंड विकेटने गोलंदाजी करेल. समोर बॅटर उभा असेल ओमकार तारली. ओमकार तारलीसाठी पहिला चेंडू लो फुल टॉस होता. कन्वर्ट करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून बावाच्या वादातून करताना पाहायला भेटलाय. जरूर आपल्या संघासाठी धावा रोखल्या गेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर हा
चेंडू कशा पद्धतीने आणलेला आपण पाहायला भेटलाय. जरूर चांगल्या क्षेत्ररक्षण, इथून साथ मिळाली गोलंदाजाला. गोलंदाज साथ ही क्षेत्ररक्षणाची अपेक्षित असते आणि ती साथ यावेळी मी त्यांना पाहायला भेटली आहे. जरूर चर्चा केली जाईल. पुन्हा तयार गोलंदाजी मार करून उलट्या फुलट्या हाताचा गोलंदाज मंदार सनगरे ओमकारसाठी. ब्लॉकरचा चेंडू होता, पुन्हा एकदा खोदून काढलाय. बेधक षटकार इथे पाहायला भेटे. एसपीएल षटकार. यस, थँक्यू. एसपीएल षटकार ओमकार तारलीच्या बॅट मधून पाहिल्यानंतर ओमकार पुन्हा एकदा प्रॉपिंग केस वरून डावकुऱ्या त्याचा फलंदाज मंदारच्या विरोधात खेळत असताना कोणती रणनीती आखली या फटक्यावरती पाहायचंय. लपुलटाच होता, कन्वर्ट करू शकत नाहीये आणि जरूर मंदार सांगतोय पहिला चेंडू माझा होता, दुसरा माझा नव्हता, त्यामुळे तिसरा चेंडू हा माझा असताना पाहायला भेटला मैदानामध्ये. पुढे तयार उलट्या पुलट्या आता मंदार संघरे. नंतर त्या चेंडूवरती कटकर बोट जागेवर पलटी येणारा चौकार पाहायला भेटलाय. यस, थँक्यू डीजे. पॉवर हिटर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओमकार तारलीला त्याने पाहायला भेटलाय. आणि काय या मैदानामध्ये मला आयकॉन खेळाडू म्हणून संधी दिली गेली, त्या संधीवरती सोनं करताना पाहायला भेटलंय. नंतर चेंडूवरती पुढे एकदा मोठा फटका उडवला, चेंडूला पाठवलाय बॉलच्या बाहेर. रणनीती दब्बल 6 धावा. व्हॉट अ शॉट. येस सर, थँक्यू डीजे. धावसंख्या टीमची जाऊन पोहोचली आहे 16 या धावसंख्येवरती. जर तन मन धन एकत्र केल्यानंतर हे 16 धावांचा धन मित्रत्व ऑल समेश्वर संघाच्या बाजूने लागण्याला पाहायला भेटलंय. पहिल्या षटकामागे धावा टोटल कुठल्या गेल्या 16 धावा इथून खर्च करताना पाहायला भेटलाय. त्यातून ओमकार तारलीच्या बॅट मधून आपण उत्तुंग 2 षटकार आणि 1 चौकार ओमकार तारलीच्या बॅट मधून पाहायलाय आणि जरूर चर्चा करताना पाहायला भेटलंय. ऑल मिरकरवाडा सेकंड पुकार असेल. MSC पडवे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. सेकंड पुकार असेल आणि पाहायचं समोर असेल गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल केला जातोय. अक्षय गुरव उर्फ पांडा या नावाने प्रसिद्ध असलेला अक्षय गोलंदाजी मार करून दाखल झालेला पाहायला भेटेल. दिव्याला विलंब करणारा हा खेळाडू इथून दाखल झालेला पाहायला भेटलाय. तर टॉपिंग केस वरती सोबतची रन मशीन म्हणजे ज्याला ओळखला जाणारा सोहम भाटकर यावेळी आपण पाहायला भेटणार आहे. जरूर सामन्यामध्ये रोमांच जरूर भराईल. प्रॉपिंग केस वरती सोहम भाटकर यावेळी पाहायचंय. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉकरचा चेंडू मोठा फटका खेळला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण लाजबाब एकमेकांना साथीने खेळलं गेलं आणि साथीने खेळत असताना अडविला चेंडू पाहायला भेटलाय. जरूर मोठा फटका होता. धावा रोखल्या गेल्या आपल्या संघासाठी. 6 धावा रोखलेल्या पाहायला भेटल्या आहेत. मैदानामध्ये सन्नाटा सांगून जातो की ती सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असताना पाहायला भेटलाय. नंतरच्या चेंडूवरती डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. सोमला या चेंडूवरती रोखला गेलेला पाहायला भेटलंय. थोडस लेझी फुटवर्क आपण सोहमचं पाहिल्यानंतर जरूर कमबॅक करताना अक्षय गुरवला पाहायला भेटलाय. जरूर दिवाला विलंब करतो आणि दिवा एक्सप्रेस म्हणून अनेक स्पर्धेमध्ये याची ओळख करताना पाहायला भेटलाय. तो दिवा एक्सप्रेस उलटा पुलटा हाताचा गोलंदाज जरूर पाहायला भेटलाय. टीमची टोटल फक्त धावसंख्या 16 वरती झाली आहे. सोहम भाटकर पुन्हा एकदा प्रॉपिंग केस वरती. नंतरच्या चेंडूवरती रिव्हर्सशिपचा फटका. सेन्सिबल क्रिकेट काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये सोहमला आपण खेळताना पाहायला भेटलं. 2 धावेसाठी गल्ला जाणारा हा चेंडू पाहायला भेटलाय. टीमची टोटल 18 या धावसंख्येवरती पाहायला भेटली. पुढे तयार सोहम. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सोहम भाटकर कडून पाहायला भेटला. 2 धावा वसूल केल्या जातात. 2च्या मदतीने टीमची टोटल 20 या धावसंख्येवरती गेलेली पाहायला भेटली. त्यानंतर मैदानामध्ये एक टीम मीटिंग घेतली गेली. टीम मीटिंगचं कारण आहे धावा कशा रोखल्या जातील आणि कुठे रोखाव्या लागतील याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि त्यानंतर गलीमध्ये क्षेत्ररक्षक अर्जित केलेला पाहायला भेटलाय. म्हणजेच काय सोहमला रोखण्याची रणनीती आखलेली पाहायला भेटल्या. रणनीती आखल्यानंतर सोहम पाहायचा कोणता फटका तिथून चॉईस करताना पाहायला भेटेल. अक्षय गुरव ऑन गोलंदाजी मार करून सोहमसाठी पुढील चेंडू पाहायचा कशा पद्धतीने सोहम खेळताना पाहायला भेटलाय. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा खेळायचा होता रिव्हर्सशिपचा फटका आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला भेटलाय. पंचांचा इशारा येतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या टीमची टोटल 20.
येस थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 14 धाबांची गरज असणार आहे. 10 चेंडू 14 धाबा हे समीकरण या मॅच मधलं पाहायला भेटलंय. उलट्या गणिताच्या खेळाला आता तर खरी सुरुवात झालेली आपण पाहायला भेटली आहे. जरा टीम मीटिंग आपण जास्त वेळ खर्च करायची नाही याची आपण दक्षता घ्या. 10 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज असेल. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये याची आपण दक्षता घ्या. पंच पॅनल यांना विनंती करेन की आपण जास्त वेळ घ्यायला द्यायचा नाही. मैदानाच्या आतमध्ये यावी आपण पाहायचंय. गोलंदाजीचा भार गोलंदाज कोणाच्या खांद्यावरती यावी आपण पाहायचंय. किरण शिंदेवरती गोलंदाजीचा भार पाहायला भेटलाय. निर्णायक शतक यावेळी सांगत आलं अनेक स्पर्धेमध्ये. 2020 मधील 19वा आणि वन डे मधील 49वा. या 4 षटकांमधील हे तिसरं षटक खूप काही महत्वाचं आहे. महत्वाच्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज इथून आणला गेलाय. ओमकार तालेसाठी पहिला चेंडू यावेळी पाहायला भेटलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. पंचांच्या दृष्टिकोनातून हा चेंडू वाईट इथून पाहायला भेटलाय. जरूर वाईट पद्धतीची गोलंदाजी करण्यामध्ये. त्यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहायला भेटलाय. पंचांचा सिग्नल येतोय. पुण्यात यार वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू यावेळी टाकताना पाहायला भेटलाय. पंचांचा सिग्नल हा वाईट बॉल आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय तुम्हाला मानावा लागेल. हा स्पर्धेतील एक नियम आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय तुम्हाला मानावा लागणं गरजेचं असेल. मागच्या सलग 2 चेंडूवरती वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती पाहायला भेटल्या. धावसंख्या टीमची टोटल 22 वरती जाऊन पोहोचली आहे. ओमकार तारली पुण्यात या डावकुऱ्याचाच फलंदाज प्रॉपिंग केस वरून पाहायचंय. नंतर त्या चेंडूवरती पाहायचंय. चेंडू लेग बॅकच्या स्वरूपामध्ये 2 धावेसाठी गणताना पाहायला भेटलाय. या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर टीमची टोटल 24 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटले. 24 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. टोटल धावांचा पाठलाग करायचा असेल 34 धावेवरती. या स्पर्धेमध्ये एक आगळा वेगळा नियम पाहायला भेटलाय. टाय झाली तर काय नाही 3 चिट्या येथून उडवताना पाहायला भेटेल. तर तिथपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ओमकार तालेसाठी नंतरचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बिग टॅप खेळायचा होता. कहाणीमध्ये ट्विस्ट. या चेंडूने खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटलाय. जरूर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यासाठी गोलंदाज देत नाहीये. चिकटी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. त्यानंतर ओमकार तारली दाखवून देतोय. ये इथं कमाल था मैं करूंगा अब धमाल. चौकारच्या मदतीने धावसंख्या 28 म्हणजेच काय 28 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटेल. मैदानामध्ये ओमकार बरसलेला पाहायला भेटलाय. पुढे ती केस वरून ओमकार साठी नंतरचा चेंडू डिक्लेअर 2 साठी गणला जातोय. रक्षक चुकलेला पाहायला भेटलाय. त्यानंतर धाबा 2 अर्जित करताना पाहायला भेटलाय. विजयासाठी अजूनही 4 धाब्यांची गरज असेल. मग सांगता राहून गेलं. टाय झाली तर काय 3 प्रकारच्या चिट्या इथे उडवल्या जातील. सुपर ओव्हर, सुपर विकेट आणि सुपर षटकार पाहायला भेटेल. एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. एक चेंडूचा अजूनही खेळ इथून असेल. विजयासाठी 4 धाव्यांची गरज असेल. म्हणजे टोटल चेंडू शिल्लक राहिले असतील 6 आणि धावा खर्च करायचे असतील 4 धावा. ओमकार तारली प्रॉपिंग केस वरून खेळण्यासाठी दाखल झाल्यानंतर त्या चेंडूवरती पाहायचं आहे. त्यानंतर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला भेटेल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 30 या धावसंख्येवरती. 5 चेंडू 4 धावा. तिथपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे. ओ डीजे येस थँक्यू डीजे थँक्यू. 5 चेंडू 4 धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा जे वाहनं रस्त्यामध्ये पार्क केली गेली आहेत त्यांना विनंती कारण आपण तिथून येणार जाणाऱ्या वाहनांना त्रास करता याची दक्षता घ्या मित्रांनो. सामने सर्वांना पाहायचे आणि सर्वांना कामावर देखील जाते. त्यामुळे येणार जाणाऱ्या वाहनांना आपण येण्या जाण्यासाठी रस्ता द्यावा ही आशा बाळगूया. या मॅच नंतर
प्रेक्षकांची उत्सुकता वाढण्यासाठी सांगतो, एक लकी ड्रॉचं कुपन यावेळी काढण्यात येणार आहे. कोण असेल लकी विजेता थोड्याच वेळात जाऊया, पण तिथपर्यंत जाऊया मैदानामध्ये. यावेळी पाहायला भेटलाय याची डोळा त्याची सोहळा रंगलाय सोमेश्वर प्रीमियर लीगचा. जरूर महासोहळा पाहायला भेटणार आहे. विजय तर तेव्हाच होतो त्यांच्या स्वप्नामध्ये जाण होतीये. पंख असून चालत नाही, ही राजपेष्ट करावे लागतील. 5 चेंडू 4 धावा. पंच पॅनल चला जास्त वेळ खर्च करताय, टीम मिटिंग आपण घ्यायची नाहीये. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला खास करून विनंती, आपण जास्त वेळ खर्च करताय त्यामुळे त्वरित मैदानामधला खेळ चालू करायचा याची आपण आशा बाळगूया. पुढे एकदा जाऊया. 5 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल. 4 धावा. गोलंदाजी मार्क करून अमान काजीला दाखल केलंय. आम्हाला दाखवेल का कमाल धमाल बेमिसाल प्रपिंकीस वरती सोहम भाटकर खेळण्यासाठी दाखल झालेला पाहायला भेटलाय. सोहम भाटकर पहिल्या चेंडूवरती काय करतो पाहायचं. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सशिपचा फटका सिंगल तिथून अर्जित करताना पाहायला भेटलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवण्यात जाण्याचा त्याचा प्रयत्न इथून पाहायला भेटलाय. धावसंख्या 31 म्हणजेच काय 31 वरती धाव पोहोचली आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज यावी पाहायचंय. लय भारी रंगलेला सामना या सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटलाय. डावकुऱ्यात होता ओमकार तारली, लो फुल टॉस कन्वर्ट करायचा होता आणि त्यानंतर सिंगल इथून अर्जित करताना पाहायला भेटल्या. हा चेंडू आओ भैया मुझे मारो वाला टाकला होता, पण ओमकार तारली सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला भेटलाय. 3 चेंडू वरती धावा खर्च करायचे असतील. 2 धावा. व्हॉट मॅच. सुपर 8 चा थरार या खेळांगावरती अनुभवलेला पाहायला भेटलाय. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. प्रपिंकीस वरती सोहम भाटकर. गोलंदाजीचा बार अमान्य आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी कमालची पाहायला भेटली आहे. अमाल धमाल कमाल घ्यावी अमानची पाहायला भेटली आहे. 3 चेंडू वरती धावा खर्च करायचे असतील. 2 धावा. रिक्वायर्ड रेट कितीचा असेल, काय करत आपल्या मैदानाच्या आतमध्ये काय करेल सोहम भाटकर. या चेंडूवरती 1 धावा. सामना आता बरोबरीत येऊन टेपलाय. म्हणजेच काय या स्पर्धेतील पहिला सामना बरोबरीत सुटणार का, पण क्रिकेट वरती का जर तरला महत्व दिला जात नाहीये. 2 चेंडू आणि धावा खर्च करायचे असतील. 1 धावा. व्हॉट मॅच. अंतिम टप्प्यात येऊन आलेला सामना इथून पाहायला भेटलाय. अंतिम टप्प्यात येऊन आलेला सामना पाहायला भेटलाय. जरूर चर्चा केली जाईल. जीवनात फुकट काहीच मिळत नसतं. स्वतःची सावली सुद्धा उन्हात उभं राहिल्यावरती मिळते. आता सावली बनावे लागेल. आधार कोण म्हणेल आणि उदार कोण म्हणेल यावी पाहायचंय. आधार उदार मैदानामध्ये कोण म्हणेल उदार यावी पाहायचंय. 2 चेंडू विजयासाठी धाव्याची गरज असेल. 1 धावा. कोणते फटके चॉईस केला जाईल, कोणती रणनीती मैदानाच्या आतमध्ये असेल. अनेक वेळा मैदानामधला सामना थांबवला जातो. खास करून पंच पॅनल आपण त्वरित वेगवान गतीने खेळण्याचा प्रयत्न करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती करेन की आपण त्वरित घ्या. जाऊया पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये. अमान पाहायचंय कमाल करण्यासाठी चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय. मित्रत्व सोमेश्वर संघ या स्पर्धेमध्ये पहिला विजय साजरा करताना पाहायला भेटलाय. येस थँक्यू थँक्यू. मॅचची समरी आपण पाहू शकतो. ज्यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करत होता त्यावेळी आपण पाहायला भेटलं 13 चेंडूवरती 23 धावा खर्च करताना पाहायला भेटलं. त्यानंतर किरणला आपण पाहायला भेटलं 7 चेंडूवरती 6 धाव्यांची नाबाद खेळी करताना पाहायला भेटलं. त्याच्या दुसऱ्या साईडला गोलंदाजी मित्रत्व सोमेश्वर संघाची पाहायला भेटली. पहिल्या षटक ओमकार तारलेले हातारलं. तिने 2 धावा डिक्लेअर करताना पाहायला भेटला. त्यानंतर मनीषने टोटल 7 धावा खर्च करताना पाहायला भेटला. त्यानंतर अंकुर आलिमने टोटल 8 धावा